झालं असं कायदेशीर तुमचं म्हणणं आहे. सत्यामुळे आपल्या सोबत आहेत, मला आधी त्यांना विचारू देत. सत्याजी, आत्ता विकासजींनी केलेली मांडणी तुम्ही ऐकली असेल. गेल्या 2 दिवसात जे घडलं तेही तुम्ही बघितलंय आणि दादांच्या विमान अपघाताच्या नंतर गेल्या महिनाभरात जे घडलंय तेही तुम्ही पाहिलेलं आहे. या सगळ्याच्या नंतर कायदेशीर दृष्ट्या FIR होऊ शकतो का, याचं मला आपल्याकडून उत्तर हवं आहे. बघा, याच्याकरता दोन मार्ग आहेत. रोहित पवार साहेबांनी समजा आपल्याला FIR हवा आहे या दृष्टीने समजा पावलं उचलून पोलीस स्टेशनला गेले असतील आणि समजा पोलिसांनी नकारलं असेल, त्यांची कुठलीही कारणं असू शकतात. हां. आता त्यांच्यासमोर कोर्टाचे दरवाजे ओपन आहेत. पूर्वी CRPC 156(3) 156(3) खाली एक प्रावधान होतं. आता 175(3) खाली तो मार्ग उपलब्ध आहे. ते कोर्टात जाऊन आपले पुरावे सादर करून ते निर्देश घेऊ शकतात कोर्टातनं FIR रजिस्टर करण्याचा. पण प्रश्न मुख्य हा आहे की समजा राज्य सरकारने CID ला निर्देश दिलेले आहेत, तपास चालू आहे आणि या व्यतिरिक्त राज्य सरकारने केंद्र सरकारला देखील सांगितलंय की CBI तर्फे देखील चौकशी करून तपास करावा. तर बेसिकली आपल्याला फर्स्ट इन्फॉर्मेशन करण्यात पाठीमागे जो हेतू असतो की याचा सखोल तपास होऊन याच्यात कोण आहे आरोपी किंवा दोषारोप जे आहेत ते निश्चित करायचे, ती प्रक्रिया समजा आता ऑलरेडी सुरू असेल तर FIR करून परत नव्याने काय साध्य होणार हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे या गोष्टीचा विचार करून रोहित पवारांनी पुढचं पाऊल उचलावं असं मला वाटतं. ठीक आहे, मी येतो त्याच्यावरती. मला विकासजींना ह्याच्याबद्दल विचारायचं. विकासजी, पटकन उत्तर देता तुम्ही त्याच्याबद्दल प्लीज. मुद्दा असा आहे की जरी शासनाने CBI ला सांगितलं असेल, CID ला सांगितलं असेल, तर आमचं जे इन्फॉर्मेशन आहे, फर्स्ट इन्फॉर्मेशन FIR, आम्ही जे पुरावे देतोय ते कशाच्या आधारे देतोय? तर परवा DGCA ने VSR कंपनीवर संशय व्यक्त केला. VSR कंपनीची विमानं रद्द केली आता आणि त्याच्यातलंच अजितदादांचं विमान होतं की जे खराब झालेलं होतं, त्यामुळे तिथे घातपात झाला हे आमचं ठाम मत झालं. त्याच्या संदर्भातले अनेक पुरावे घेऊन आम्ही FIR देत होतो. तर तो FIR घेतल्यानंतर त्यांनी वर्ग करायचा होता. तिकडे CID ला वर्ग करता आला असता, CBI ला वर्ग करा, कुठेही वर्ग करा, कुठल्याही एजन्सीनी तिथे चौकशी करू द्या. आमचं काय ऑब्जेक्शन नाहीये कोणी चौकशी करावी. मुद्दा असा की आमचा FIR जो आम्हाला कायद्याने अधिकार दिलेला आहे, सुप्रीम कोर्टाचे जजमेंट आहे, आमचा FIR देण्याचा अधिकार पोलीस कसे नाकारू शकतात आणि तपास करायचा कधी तर FIR झाल्यावर करतात. ठीक आहे, मी पटकन पुन्हा त्याचं उत्तर घेतो, कारण ह्या तांत्रिक बाजू सामान्य माणसाला कळायला पाहिजेत म्हणून. सत्याजी, असं नाहीये की FIR झाल्यावरतीच तपास करतात. जर का शासनाला किंवा राज्य सरकारला किंवा कुठल्याही स्टेट मशिनरीला कुठल्याही गोष्टीचा संशय असला तर त्या संशयाचा पुरावा म्हणून आपल्याला तपास करता येतो आणि त्याच्यामध्ये ठीक आहे, त्यांचं म्हणणं पूर्ण होतं. ऐका ना विकासजी, त्यांचं गुन्हा आहे. विकासजी वकिली करतात का, मला संशय येतोय. नाही विकासजी, असं नाही म्हणू शकत आपण असं नाही म्हणू शकत आपण. त्यांचं मत ते मांडतायत ना, त्यांचं मत तुमच्याकडे येईल तेव्हा तुम्ही त्यांचं मत खोडून काढा, पण त्यांना बोलू दे. बाजूने बोलणार लवांडे साहेब, वकील कायद्याच्या बाजूने बोलणार आहे. तर आपल्याला कुठल्याही तपास यंत्रणेला फक्त FIR असल्यावरतीच तपास करायला मुभा असते असं नाही, ते तसा देखील तपास करू शकतात. आणि याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा असा आहे की ही जी घटना घडली आहे ती इतकी तांत्रिक आहे की सर्वसाधारण आपलं जे पोलीस खातं आहे त्यांच्याकडे क्षमता नाही आहे की एवढ्या टेक्निकल लेवलच्या पातळीवरती जाऊन ते FIR नोंदवून त्याच्यामधले मुद्दे ते FIR मध्ये उतरवून त्याच्यावरती ते जाऊन तपास करू शकतात. त्याच्याकरता उच्च पातळीची जी काही यंत्रणा लागते ती CID आणि CBI कडे आहे आणि त्याच्यावरती समजा दोषारोप निश्चित होऊन मग त्याच्यावरती FIR होणार असेल तर ते योग्य राहील अशा दृष्टीने मला म्हणायचंय. कारण अजितदादा गेल्याची जी काही घटना झाली त्याच्याबद्दल सर्वांनाच दुःख आहे. मी वकील म्हणून देखील दुःख आहे आणि आपण असं म्हणू शकत नाही की मी कोणाची वकिली करतोय. त्यामुळे मला असं म्हणायचं की सत्य बाहेर येणं जरुरीचं आहे. फक्त आपल्याला थोडा अवधी देणं हे फार महत्वाचं आहे. कारण कदाचित असं देखील होऊ शकतं की आपण घाई केल्यामुळे कदाचित सरकारवरती प्रेशर येऊन, CID CBI वरती प्रेशर येऊन त्याला एक दिशाभूल होऊन सामान्य जनतेमध्ये देखील एक प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि आपल्या समोरनं सत्य येण्याकरता विलंब होऊ शकतो.